नांदेडकर महाराज. हा. म्हणजे नांदेडहून वगैरे काय आले असं काय का? हो हा अमरदास बाबाचे शिष्य आहेत ते. अमरबाबाचे शिष्य आहेत. हा, त्यांचं ते एकच शिष्य आहेत. ते योगी आहे. ते कर्मयोगी. बरं. तर इथे म्हणजे त्यांचे शिष्य होते. तर शिष्य होते त्यांची समाधी सुद्धा आहे त्यांची समाधी सुद्धा आहे. नांदेडकर महाराज म्हणून. नमस्कार मंडळी, मी गौरव देशमुख. तर आपण आता 10 देवस्थाने हे आपण करणार आहोत आपल्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव या जवळपासच्या ठिकाणातील. तर आपण सध्या पहिलं आपण देवस्थान घेतलेलं आहे आपलं अमरदास बाबाचं रिसोडचं. तर आता आपल्यासोबत शर्माजी आहेत आणि गावकरी सुद्धा आहेत, प्रकाश गंजे आहेत. तर त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत की अमरदास बाबाचा इतिहास काय आहे आणि महादेव मंदिराचा सुद्धा इथल्या जवळचा इतिहास काय, ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून घेणार. तर शर्माजी सांगा ना कशी माहिती, म्हणजे कसा इतिहास आहे तो. सिद्धेश्वर देवस्थान हा 800 वर्ष जुना आहे. इथं पूर्ण आधी जंगल होतं. बरं. इथं कोणी व्यस्त नव्हतं राहत. अमरदास बाबा हे 1919 मध्ये आले इथं. 1919 मध्ये. ते MP मधून आलेले आहेत, हिंदी साईड. ओके. हिंदीमध्ये बोलत होते ते. हिंदीमध्ये बोलत. म्हणजे अमरदास बाबा हे रिसोडचे नव्हते, प्रॉपर नव्हते. हे इंदोर मधून आलेले ते. इंदोर साईड म्हणजे MP साईड. भिक्षा मागून आणत होते. आणि खाल्लं तर खाल्लं, नाही तर मग कुत्र्यात टाकून देत होते. आता इथं कुंड आहे म्हणून त्या कुंडात टाकून देत. आता इथं हे जे मंदिर आहे महादेवाचं, तुम्ही सांगितलं ते एकाच दिवसात बांधलं, त्याचा सुद्धा इतिहास सांगा. ते त्याचा अजून कल्पना नाहीये त्याची थोडी, पण असं आख्यायिका आहे तशी. ते 800 वर्ष जुने आहे. ते माडपंथी आणि ते मकरध्वज नावाचा राक्षस होता, योगी होता. तर त्याच्या 700 शिष्यासोबत ते फिरत होता गावोगावी. तर त्याने एका रात्री मंदिर बांधलेलं आहे. एका रात्री. आणि अशी पण मी कहाणी की पाची पांडव सुद्धा आले होते. पाची पांडव आले, त्याचा इतिहास काय आहे, तिकडे कुंड आहे, द्रौपदी कुंड. द्रौपदी कुंड आहे म्हणजे इथेच आहे का जवळ? मागे जवळ. ओके. त्याचं काय अमरदास बाबा काय करत ते एकावर 1-2 कोट घालत. नाही तर अवलिया म्हणल्यावर काय, नाही तर दोन्ही जाऊन टाकायचे. म्हणजे कोणी काय पैसे वगैरे दिले तर घेत नव्हते. आता एक जण होता की ते कलेक्टर, त्याच्या मुलीच्या अंगात ब्रह्मराक्षस होता. सगळीकडे फिरून आला, त्याला कुठं इलाज झाला नाही. पहिल्यांनी जायचं कुठे काही इलाज नाही झाला. शेवटी कोणी सांगितलं इथं आला, बाबा जिवंत असताना. ते म्हणे इथं राहायची व्यवस्था नाही बाबा, तू राह, तुझं दर्शनाला येत जा, गावात राह, दर्शनाला येईल म्हणून. 4-5 दिवस राहिला. त्याच्या मुलीचा फरक पडला, त्याच्या अंगातून निघून गेला. तर तो खूप झाला कलेक्टर. त्यानं नोटाची गर्दी बाबा समोर ठेवली. बाबा म्हणे मला नाही पाहिजे पैसे बाबा, मला मी आवडलाय म्हणून मला काय करायचं. पण ते मला आपलं इतकं फिरून आला, इतकं खर्च झालं, काही तर येऊन बाबासाठी ठेवलं नाही म्हणले तरी त्याने ऐकलं नाही. म्हणजे हात सोडले बाबाने इकडचे येऊन, पूर्ण पैसे उडाले. पैसे त्यांना असं काय नव्हतं की पैशाचा मोह म्हणून त्यांनी जमा केले, जमा करून ऑफिस ठेवले. असं काय बाबा चिलम पित होते, लावली काढले तो आम्हाला दिले ना, मला पोस्ट झालं. म्हणजे असे ते निरंकारी होते, म्हणजे त्यांना कशाची अपेक्षा नव्हती, काही नव्हती. बरोबर. तर ते आता 1945 साली समाधिस्थ झाले. किती? 1945 साली. 1945 आणि त्यांनी समाधी घ्यायच्या आधी त्यांनी सांगितलं होतं, माझं मंदिर इकडे मादा आणि सिद्धेश्वराच्या उंचीला कमी मादा आणि पूर्व दिशेला माझा तोंड पाहिजे. म्हणजे पूर्व दिशेला त्याचा समाधीचा मंदिर आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण असं बांधले. आणि ते जेव्हा समाधीस्थ झाले, संत झाले, तर ते केशरचा पण पाऊस पडला होता. केशर म्हणतात आता. आणि त्यावेळेस असं लोकांनी असे पालखीच्या वेळेस असे पाय घालतो आपण, सगळं पूर्ण रस्त्यात टाकलेले होते. आणि गावात एक अगरबत्तीचा पुळा शिल्लक नाही राहिला. रिसोडमध्ये ते वारल्यानंतर. ते आराध्य देवते, आराध्य देवते, आराध्य देवते आहे. आणि आराध्य देवी म्हणले तर पिंगळाची. 2 ठिकाण आहेत त्याच्या सोडात जुने. ते आता पुण्य त्यांची जी 1945 साली त्यांनी समाधीच गेलं, तेव्हापासून त्यांची त्या दिवशी शिवरात्री, महाशिवरात्रीला आम्ही उत्सव करतो. बर. तो महाशिवरात्री यात्रा असते. त्यांची पुण्यतिथी असते पोळ्याला पुण्यतिथी असते. तेव्हा आपण यात्रा वगैरे नसते, पण त्याची पुण्यतिथी साजरा करतो आम्ही. भागवत सप्ताह असते, महाप्रसाद होतो, प्रत्येकाने असतो पुण्यतिथीचा. पण महाशिवरात्रीची यात्रा मोठी असते, ही पहिल्यापासूनच. म्हणजे बाबा असतात पासूनच महाशिवरात्री यात्रा.
आता यात्रा भरते, हो. भंडारा होतो, 50 क्विंटलचा पुरीचा भंडारा होतो, बुंदी होते 20 क्विंटलची, आणि दूरदूरचे विदर्भ मराठाचे लोक येतात. हो, दर्शनाला खूप समजा हा भाग म्हणजे आता विदर्भाच्या शेवटचा टोक मराठवाड्यापासून सुरुवात होती. बरोबर. तर विदर्भ मराठाचे दोन्ही लोक इथे इथे येतात, येतात दर्शनाला. दूरदूरचे लोक भाविक येतात. आता आपण अमरनाथाच्या पलीकडच्या साईडला आपण बघतो, तिथं बऱ्याचशा महादेवाच्या मूर्ती हा. आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा काय. तर इथं म्हणजे आता हे ऋषोट नाव होतं, रिसोर्ट हो, रिसोर्टचं नाव ऋषोट. नाव ऋषोट होतं. इथं ऋषीमुनी वगैरे सगळं वाचतायला होते, हा. आणि जंगलच होता एरिया पूर्ण. तर इथं म्हणजे मोगलकानी लोकांच्या भीतीमुळं हो. लोकांनी आपल्या शेतात ते महादेवाच्या मूर्त्या अशा शेतात टाकून दिलेल्या आहेत, एकत्र करून टाकलेल्या आहेत ओके. त्या लोकांच्या भीतीनं. आता आज जवळपास कुठेही कोणत्या शेतात जर आपण खनन केलं हो. तर त्याच्या शेतातून प्रत्येक मूर्ती निघतात, जुन्या मूर्त्या. जुन्या मूर्ती म्हणजे या एरियाच्या जवळपासच्या एरिया. हा, किती पण निघालेले आहे इथपर्यंत. म्हणजे मुघलचं जवळ असं हा. म्हणजे हे असल्यामुळे त्या भीतीनं तर लोकांनी करून टाकले होते. करून टाकल्या. आज त्या निघतात, पुष्कळ जागे निघालेल्या आहेत. म्हणून या इथल्या जवळपासच्या एरियात ते हा. मूर्ती निघलेल्या आहेत. आणि त्या स्वयंभू मूर्त्यावर काय आहेत आमच्याकडे अवशेष आहेत, ते पण आम्ही ठेवलेले आहेत, ते पण दाखवतो तुम्हाला. बरं. शेतामध्ये उत्खननात निघालेल्या मूर्त्या आहेत, त्या जुन्या अवशेष जुने समजा पुरातन या काळात जवळपासच्या- जवळपासच्या शेतात उत्खननात निघालेल्या आहेत. हम्म. त्या अशा भंग झालेल्या आहेत का, त्या निघालेल्या आहेत. ही कुबेराची मूर्ती आहे. तर इथं मुघलाचं साम्राज्य होतं काही दिवस. हा. समजा काही जे आपले शेतकरी असतील हो. किंवा जे आपले धर्मातील लोक असतील हा. त्यांनी समजा हे पुरून करून टाकला की बा आपल्या भीतीमुळं. भीतीमुळे. बरं. समोर आता ह्या पण मूर्त्या समजा त्या मूर्तीच्या त्याच्याने सापडलेल्या कशाच्या, ही कशाची माहित नाही तेवढी. हो. ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे. गौतम बुद्धाची हा, मूर्ती. इथं गौतम चक्र दिसतंय, चक्र आहे. तर इथे समोर गेलं थोडस, इथं गौतम बुद्धाची सुद्धा मूर्ती आपण बघू शकता. गौतम बुद्धाची जुनी मूर्ती इथं सापडली होती. तर गौतम बुद्धाच्या मूर्तीचा जो चेहरा आहे तो काही कारणास्तव समजा हा, खूप खाली जुना चक्र दिसून असल्यामुळे तो पडला. समजा खाली चक्र दिसून राहिला, आपण बघू शकतो की त्याच्यामुळे. अजून काय काय त्याच्यामध्ये का इकडे काय लॉक इन वाटतं. तिच्यामध्ये एक विष्णूची मूर्ती आहे. विष्णूची मूर्ती जुनी आहे का? हो, जुनी. या रे दाखवू खाली. ही विष्णूची मूर्ती आहे. खूप जुनी अशी हा, जुनी विष्णूची मूर्ती आहे. मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. कोरीव काम चांगलं आहे सगळं तिच्यावर, असं कोरीव काम खूप चांगलं आहे. आयुध पण आहे तिथं. हो. पण ही पण मग तेव्हाच्याच काळची मूर्ती असेल मला वाटतं. हा, तर पुरातनच आहे ते. बरोबर. त्याची किरण पडतात म्हणलं. तर त्याबद्दल थोडं सांगा ना किती. ते ऑटोमॅटिकच आहे ते. असं ते बांधकाम केलं त्यावेळेसच त्याने असं केलेलं. त्यावेळेस कोणी इंजिनियर असं मुद्दाम केलं ना, जसं अयोध्यामध्ये ते रामाच्या मूर्तीवर असं केलं. ते असं करून केलेलं आहे हो. की तिच्यावर आलं पाहिजे. आलं पाहिजे. ते ऑटोमॅटिकच आहे, त्यावेळेस इंजिनियर केलेलं आहे ते. बरोबर. म्हणजे तेव्हाच्याच जे आपले बांधकाम करणारे असतील त्यांनी केलेले आहे. हो. मोठं पण ते डिटेल मध्ये ते तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. हो. हे मराठीत आहे. तर हे माहिती पुस्तक सुद्धा आहे. तुम्हाला समजा माहिती घ्यायची असेल तर माहिती पुस्तक सुद्धा इथे भेटते. आणि आता आपल्याला शर्माजी असतील, त्यानंतर आपले प्रकाश अण्णा असतील, यांनी आपल्याला बरीचशी माहिती दिली. आता अमरदास बाबाबद्दल आपल्याला जी आपण दर्शन घेतो पण आपल्याला माहित नव्हतं की अमरदास बाबा कुठून आलेले होते, ते कसे आवलिया होते. आणि त्यांनी एक दोन स्टोऱ्या सुद्धा सांगितल्या बाबाबद्दल, ते आपल्याला काही प्रेक्षकांना माहित नसतील. आणि आपल्या मंदिराची सुद्धा कहाणी त्यांनी सांगितली. तर हा आपला पहिला व्हिडिओ होता. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आमच्या पेजला सबस्क्राईब करा, त्यानंतर युट्यूब चॅनलला फॉलो करा.